Hello students, in previous class we had seen assay of hydrogen peroxide, that was the permagnetometry type of titration. Right now we are seeing the redox titration. So in that we had finished ferrous sulfate and assay of hydrogen peroxide, so that both were the permagnetometry type of titration. So redox, these are the types of the redox titration: permagnetometry, iodimetry, seriometry. So out of that, permagnetometry and iodimetry are there for your syllabus. We had finished this permagnetometry. Then next, after that, we are starting the iodimetry type of titration. So it involves iodimetry type of titration and iodometry. So here we are doing, that is title of our experiment is assay of iodine. Here iodine, you all know, you had studied in the topical agents. There are different strengths of the iodine. Weak iodine solution, it contains 2% weight by volume of iodine and 2.5% of potassium iodide. Strong iodine solution, which contains 10% of weight by volume of iodine and 6% of potassium iodide. That we had seen. We know this iodine. This means it's a bluish black like solid. It is metallic luster. Then it is having the penetrating odor. दिस इज आयोडीन. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण हायड्रोजन पेरॉक्साईड बघितलं होतं की जे परमॅग्नेटोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशनने परफॉर्म केलं जातं. हायड्रोजन पेरॉक्साईड ह्या टायट्रेशनमध्ये आपण ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड वी आर युजिंग इन दी H2O2 टायट्रेशन. दॅट इज H2O2 मीन्स हायड्रोजन पेरॉक्साईड. बिकॉज दिस हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड इज यूज टू रिड्यूस द डेंजर ऑफ फॉर्मेशन ऑफ manganese dioxide, which is an active catalyst for decomposition of hydrogen peroxide. manganese dioxide फॉर्म होतं त्याच्यामध्ये. म्हणजे जर आपण ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं किंवा आपण न्यूट्रलमध्ये तर ते जर टायट्रेशन जर केलं तर ते मॅंगनीज ऑक्साईड जे काही आहे, मॅंगनीज डायऑक्साईड आहे, हे फॉर्म होऊ नये ह्याच्यासाठी आपण हायड्रोजन पेरॉक्साईडच्या असेमध्ये मोर म्हणजे जास्त हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड आहे ते आपण यूज करत होतो. बिकॉज दिस मॅंगनीज ऑक्साईड इट इज अन ॲक्टिव्ह कॅटलिस्ट फॉर डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड अँड दॅट विल इंटरफिअर इन दी एंड पॉइंट डिटेक्शन. Okay, then next see this assay of iodine. It is a iodimetry type of titration. So there are the two types of means iodimetry and iodometry. दोन टाईपचे टायट्रेशन येतात. आयोडीमेट्री मध्ये आपण आयोडीन यूज करतो and in iodometry iodide is used. Then here in iodimetry type of titration, iodine is acts as oxidizing agents. Oxidizing agents means what? ते स्वतःचं काय करतात तर रिडक्शन करतात. So in iodimetry type of titration, iodine is acts as an oxidizing agent and iodide is acts as an reducing agent. म्हणजे ते स्वतःचं ऑक्सिडेशन करत असतात. Then म्हणजे आयोडीमेट्रीमध्ये आयोडीन इज यूज ॲज ऑक्सिडायझिंग एजंट विच इट सेल्फ गेट्स रिड्यूस. देन आयोडोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन, आयोडाईड इज ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट विच ते स्वतःचं ऑक्सिडेशन करतात. दॅट इज रिडक्शन, इट्स अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड ऑक्सिडेशन यू नो इट्स अ लिव्हिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. सो इन आयोडीमेट्री व्हॉट हॅपन, आयोडीन इज कन्व्हर्टेड टू आयोडाईड. And here iodometry मध्ये iodide is converted to iodine. In iodimetry type of titration we are using the standard solution of iodine. आयोडीन आपण तिथे यूज करतो कशामध्ये, आयोडीमेट्रीमध्ये. मीन्स आयोडीन आपण डायरेक्ट घेतो टायट्रेशनसाठी, बट आयोडोमेट्री टायट्रेशनमध्ये आपण आयोडीन बनवतो. मीन्स थ्रू केमिकल रिॲक्शन वी आर मेकिंग दिस आयोडीन by using potassium iodide and we are using that means तो आपण यूज करतो टायट्रेशनसाठी. सी दिस इज आयोडीमेट्री आहे. हे आयोडीमेट्री इट इज अ डायरेक्ट टायट्रेशन अँड आयोडोमेट्री इज अ बॅक टायट्रेशन. हिअर आयोडीमेट्री टायट्रेशन इट इज यूज फॉर स्टँडर्डायझेशन ऑफ सोडियम थायोसल्फेट अँड आयोडोमेट्रीमध्ये इट इज यूज फॉर दी
oxidation of the sodium म्हणजे used for determination of oxidation of sodium thiosulfate. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 3 रिएजंट आहेत. एक आहे आयोडीन. आयोडीन इट ॲक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. दुसरा व्हेरी इम्पॉर्टंट सोडियम थायोसल्फेट इज ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट हिअर. आपण रेडॉक्स टायट्रेशनची इंट्रोडक्शन पार्ट बघितली होती, त्याच्यामध्ये पण आहे रिड्युसिंग एजंट सोडियम थायोसल्फेट. अँड आयोडाइड इज ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट हिअर. 3 reagent, listen very carefully. Iodine is acts as oxidizing agent. Then sodium thiosulfate is acts as reducing agent, and iodide is used as a reducing agent. Oxidizing agents means what? ते स्वतःचं काय करत असतात तर रिडक्शन करत असतात. and reducing agents म्हणजे स्वतःचं ते काय करतात ऑक्सिडेशन करत असतात. then आयोडीमेट्रीमध्ये काय होतं आयोडीन इज कन्व्हर्टेड टू आयोडाइड अँड आयोडोमेट्री आयोडाइड इज कन्व्हर्टेड टू आयोडीन. So in the iodine it's a direct titration and iodometry it's a back titration. So this iodimetry it is used for standardization of sodium thiosulfate, and iodometry it is used for the determination of oxidation of iodine. means sodium thiosulfate चं ऑक्सिडेशन डिटरमाइन करण्यासाठी आयोडोमेट्री टायट्रेशन आहे हे यूज केलं जातं. Then our assay of iodine that we are going to perform today, it's a iodimetry type of titration. हे iodimetry टाईपचं टायट्रेशन आहे. आयोडोमेट्री टाइप ऑफ टायट्रेशन ने मीन्स डिटर्मिनेशन ऑफ क्युप्रिक सल्फेट, देन फेरिक, क्लोरीन विच इज प्रेजेंट इन दी ब्लीचिंग पावडर. दीज आर असे बाय दिस आयोडोमेट्री टाइप ऑफ टायट्रेशन. ते आयोडोमेट्री टाइप ऑफ टायट्रेशनने डिटरमाइन केलं जातं, म्हणजे त्यांचा असे आहे तो केला जातो. सो हा डिफरन्स आहे आयोडीमेट्रीमध्ये आणि आयोडोमेट्रीमध्ये. काय डिफरन्स आहे तर आयोडीन इज ॲक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट इन आयोडीमेट्री. आयोडोमेट्रीमध्ये आयोडाइड इज ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. सो ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो स्वतःचं रिडक्शन करतो, दॅट मीन्स इट गेन्स दी इलेक्ट्रॉन इन आयोडीमेट्री. आणि आयोडोमेट्रीमध्ये दिस आयोडाइड इज ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट, म्हणजे तो स्वतःचं ऑक्सिडेशन करतो, दॅट मीन्स इट लिव्स दी इलेक्ट्रॉन. इट्स आयोडीमेट्री इट्स अ डायरेक्ट टायट्रेशन, आयोडोमेट्री इट्स अ back titration. In iodimetry titration, iodine is converted to iodide, and iodometry titration, iodide is converted to iodine. Then हे जे आयोडीमेट्री टाइप ऑफ टायट्रेशन आहे ह्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड सोल्युशन आहे आयोडीनचं ते घेतो, मीन्स आयोडीन आपण डिरेक्टली घेतो. आणि आयोडोमेट्री टाइप ऑफ टायट्रेशनमध्ये वी आर युझिंग हिअर दी लिबरेटेड आयोडीन, मीन्स दॅट आयोडीन विच इज प्रोड्यूस थ्रू दी केमिकल रिॲक्शन, तो आयोडीन आपण इथे यूज करतो. देन Iodimetry titration, it is used for standardization of sodium thiosulfate, and iodometry type of titration it is used for the determination of oxidation of sodium thiosulfate. आयोडीमेट्री टायट्रेशन हे स्टँडर्डायझेशन करण्यासाठी यूज केलं जातं सोडियम थायोसल्फेटचं, आणि आयोडोमेट्री इट इज यूज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ सोडियम थायोसल्फेट. Then see very carefully, and another important point, आयोडोमेट्री टायट्रेशन जे आहे की ते आपण आयोडीन फ्लास्कमध्ये करतो, म्हणजे इट इज डन इन दी आयोडीन फ्लास्क. आयोडीन फ्लास्क आपण यूज करतो आयोडोमेट्री टाईपच्या टायट्रेशनला, अँड आयोडीमेट्रीमध्ये आपण यूज करत नाही आयोडीन फ्लास्क. देन नेक्स्ट सी दॅट इज प्रिन्सिपल ओके हिअर असे ऑफ आयोडीन. So now see under the proposition 1, it is assay of iodine, it's a redox type of titration, that is it's a iodimetry. Iodimetry type of titration, here we are using the standard solution of iodine. So we all know iodine is insoluble in the water, it is very slightly soluble or it's a less soluble in the water. Iodine हा काय आहे वॉटरमध्ये खूप कमी प्रमाणात सोल्युबल होतो. In the 4 to 5 days before
we had done the pharmaceutics practical, that is preparation of weak iodine solution or aqueous iodine solution. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आयोडीन सोल्युबल होत नाही वॉटरमध्ये, सो वी टेक दी हेल्प ऑफ दी पोटॅशियम आयोडाइड. देअर पोटॅशियम आयोडाइड इज ॲक्ट्स ॲज अ सोल्युबलायझिंग एजंट. सो सिमिलरली हियर for making it water soluble we are adding here potassium iodide, that is Ki, and this potassium iodide is it having the higher affinity for the water solubilization, and when we are adding it forms the polyiodides, that is KiA3, means iodine I2 when it react with the potassium iodide, that is I2 plus Ki. पोटॅशियम आयोडाईड सोबत जेव्हा तो रिॲक्ट होतो तेव्हा तो काय फॉर्म करतो, पॉलीआयोडाइड्स फॉर्म करतो. पॉलीआयोडाइड्स दॅट इज KI3 पॉलीआयोडाइड्स आहे तो तिथे फॉर्म करत असतो. वेअर फ्री आयोडीन इज ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. इथे फ्री आयोडीन आहे, I2 जो आहे तो काय म्हणून ॲक्ट होतो तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. सो देन आफ्टर दॅट this solution is titrated with the sodium thiosulfate. Sodium thiosulfate is a reducing agent. मग त्याच्यानंतर मग आपण टायट्रेशन जे काय करतो, फर्स्ट काय आहे, हे कोणत्या टाईपचं टायट्रेशन आहे, आयोडीमेट्री रेडॉक्स टाईप ऑफ टायट्रेशन. हियर स्टँडर्ड सोल्युशन ऑफ आयोडीन इज यूज इन द केस ऑफ आयोडीमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. We all know iodine is very less soluble in the water. For increasing its solubility, potassium iodide is added. So after adding this potassium iodide, it forms the polyiodides. Polyiodides form करतात KiA3. Here free iodine is there, म्हणजे त्याच्यामध्ये आयोडीन आहे present, so that free iodine is acts as oxidizing agent. Then after that we are titrating it with a sodium thiosulfate, means in the burette we are adding sodium thiosulfate. This sodium thiosulfate is a reducing agent. Then here we are using a starch as an indicator in the type of this type of the titration. आपण starch इथे indicator म्हणून यूज करत असतो. So here the end point you will see that color change from blue to colorless. So when this iodine, when it react with the starch, because this bluish black like solid iodine, so when it react with starch it forms the blue color. So end point आपल्याला काय मिळतो, आपल्याला blue to colorless end point we are getting here. सो दिस इज प्रपोजिशन 1, व्हेरी सिम्पल प्रपोजिशन आहे. हे काय आहे, आयोडीमेट्री टाईपचं टायट्रेशन आहे, म्हणजे रेडॉक्स टाईप ऑफ टायट्रेशन आहे की ज्याच्यामध्ये स्टँडर्ड आयोडीनचं सोल्युशन आहे हे यूज केलं जातं. आयोडीन हे खूप कमी सोल्युबल आहे वॉटरमध्ये, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये ॲड काय करतो आहे, पोटॅशियम आयोडाईड. मग पोटॅशियम आयोडाईड फॉर्म केल्यानंतर हे पॉलीआयोडाइड्स बनतं, दॅट इज KiA3 बनतं. सो इथे फ्री आयोडीन आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो. देन आपण त्याला टायट्रेट करतो सोडियम थायोसल्फेट सोबत. सो सोडियम थायोसल्फेट हे काय आहे तर रिड्युसिंग एजंट आहे, आणि इथे आपण स्टार्च सोल्युशन ॲज अन इंडिकेटर म्हणून यूज करतो. देन एंड पॉइंट वी डिटरमाइन कलर चेंज फ्रॉम ब्ल्यू टू कलरलेस. ब्ल्यू टू कलरलेस इथे आपल्याला ऑप्टेन होतो. सो इन आयोडोमेट्री टाइप ऑफ टायट्रेशन हियर लिबरेटेड आयोडीन इज यूज फॉर टायट्रेशन. म्हणजे दुसरा जो काही आहे आयोडोमेट्री टाइप ऑफ टायट्रेशन जे काही आहे त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं, लिबरेटेड आयोडीन, मीन्स दॅट आयोडीन इज प्रोड्यूस फ्रॉम दी केमिकल रिॲक्शन. मीन्स इन दी लॅब वी आर प्रिपेअरिंग दिस आयोडीन, मीन्स आयोडीन जो थ्रू केमिकल रिॲक्शनमधून बनतो तो आयोडोमेट्री टाईपच्या टायट्रेशनला यूज केला जातो. दॅट इज द लिबरेटेड आयोडीन इज यूज इन दिस आयोडोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. ओके, दिस इज दी पार्ट 1 ऑफ अवर आयोडीमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. देन नेक्स्ट सी प्रपोजिशन सेकंड. ओके, पार्ट 2 काय आहे बघा आता. सो हियर इट इन्व्हॉल्व्स दी टायट्रेशन ऑफ फ्री आयोडीन.
म्हणजे इथे काय आहे, फ्री आयोडीन आहे. फ्री आयोडीन आपण यूज करतोय. सो हे काय आहे, इट्स अ डायरेक्ट टायट्रेशन. वी आर टायट्रेटिंग विथ इथं स्टँडर्ड सोडियम थायोसल्फेट. Sodium thiosulfate, it's a reducing agent. Then here we are using a starch solution as an indicator for the detection of a endpoint. Last two practicals, that is assay of ferrous sulfate and assay of hydrogen peroxide. So that time we were not use any indicator, because in that KMnO4 which acts as an oxidizing agent, and that KMnO4 was only act as a self indicator there in the ferrous sulfate and hydrogen peroxide assay. Here we are using a starch as an indicator, and in the burette we are adding a sodium thiosulfate. It is acts as a reducing agent, and our iodine free iodine is a oxidizing agent. So it's a direct type of titration. Then see this starch. Okay, starch we are using here. So starch shows the end point depending upon the structural changes. म्हणजे काय, स्टार्च आपल्याला एंड पॉइंट शो करत असतो, बट त्याच्या स्ट्रक्चरल चेंजेसवरती ते डिपेंड असतं. स्टार्च वी ऑल नो इट्स पॉलिसॅकॅराइड आहे. ओके, सो इट कंटेन्स दॅट मोर कार्बन ग्रुप्स आर प्रेझेंट देअर. इट्स अ पॉलिसॅकॅराइड. Then these starch contains these beta amylose and amylopectin. These sugars are present there. Means starch is also present in your potato also. Starch is present. So it contains these two sugars, that is beta amylose and amylopectin. These both sugars are present in this starch. Means ह्या दोन शुगर्स प्रेझेंट असतात स्टार्चमध्ये. सो आउट ऑफ दॅट जी बीटा अमायलोज आहे त्याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर ते स्ट्रेट चेनमध्ये दिसेल. म्हणजे सरळ एखादं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, स्ट्रेट चेन अशी दिसेल त्याची, कोणाची, बीटा अमायलोजची. आणि दुसरं जे काही आहे अमायलोपेक्टिन आहे, दॅट अमायलोपेक्टिन इट्स अ ब्रँच चेन स्ट्रक्चर. अमायलोपेक्टिनचं स्ट्रक्चर कसं दिसतं, ब्रँच चेन. ओके, म्हणजे हे जर आहे बीटा अमायलोज आहे, इट्स अ स्ट्रेट चेन, अँड अमायलोपेक्टिन इट्स अ ब्रँच. ओके, अमायलोपेक्टिन इट्स अ ब्रांच चेन स्ट्रक्चर आहे. सो वेन दॅट अमायलोज, बीटा अमायलोज जे काय आहे स्ट्रेट चेनचं स्ट्रक्चर आहे. सो when it absorbs with the iodine सोबत जेव्हा ते रिॲक्ट होतं तेव्हा त्याचं चेंज कशामध्ये होतो, स्पायरल फॉर्ममध्ये चेंज होतो, अँड इट लिडिंग टू ब्लूइश कलरेशन, आणि ब्ल्यू कलर होतो. म्हणजे काय असतं, आता स्टार्चमध्ये इन द स्टार्च टू शुगर्स आर प्रेझेंट देअर, बीटा अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. Out of that beta amylose is structure, it's a straight chain structure. Beta amylose is having a straight chain structure. So when it absorbs with iodine, it will their structure means straight chain, it's converted to spiral form. म्हणजे स्ट्रेट जे काही असतं ते स्पायरलमध्ये, स्पाइक्स लाईक स्पायरल फॉर्ममध्ये त्याचं चेंज होतं. कशामध्ये, कधी की जेव्हा आयोडीनसोबत त्याचं ॲब्झॉर्प्शन होत असतं तेव्हा स्पायरल फॉर्ममध्ये चेंज होतं, आणि ब्लू इथे सोल्युशन आहे ते ब्ल्यू कलर देतं. बीटा अमायलोज नीट लक्षात घ्यायचं, बीटा अमायलोज आहे. बीटा अमायलोज हे काय आहे, इट्स अ स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आहे. स्ट्रेट चेनचं ते स्ट्रक्चर आहे. जेव्हा ते आयोडीनसोबत ॲब्झॉर्ब होतं, वेन इट ॲब्झॉर्ब्स विथ आयोडीन, देन इट विल बी, आयोडीन सोबत ॲब्झॉर्ब होतं तेव्हा त्याचा कलर चेंज होतो, ब्ल्यू कलर होतो त्याचा. देन आणि त्याचा शेपचं पण चेंज होतं, मीन्स स्ट्रेट चेन स्ट्रक्चर होतं ते कशात कन्वर्ट होतं, तर स्पायरल चेंजमध्ये. ओके, स्पायरल फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होतं. हे झालं बीटा अमायलोजचं. देन सेकंड, स्टार्चमध्ये अजून काय असतं, अमायलोपेक्टिन इज ऑल्सो प्रेझेंट देअर. सो दिस अमायलोपेक्टिन इट्स अ ब्रांच चेन स्ट्रक्चर. अमायलोपेक्टिन हे काय आहे, ब्रांच चेन स्ट्रक्चर आहे. सो
it absorbs with the iodine आणि it gives the insoluble complex. अमायलोपेक्टिन जे काही आहे, सो हे अमायलोपेक्टिनचं स्ट्रक्चर हे कशामध्ये आहे, ब्रांच फॉर्ममध्ये आहे. बीटा अमायलो स्ट्रेट चेनमध्ये आहे, बट अमायलोपेक्टिन हे ब्रांच फॉर्ममध्ये आहे. बीटा अमायलो जेव्हा आयोडीनसोबत ॲब्झॉर्ब होतं तेव्हा त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं, स्पायरल फॉर्म होतो त्याचा आणि ते ब्ल्यू कलर देतं. बट आता इथे जे दुसरं आहे आपलं अमायलोपेक्टिन जे काही आहे हे ब्रँच चेन स्ट्रक्चर आहे. जेव्हा ते आयोडीनसोबत ॲब्झॉर्ब होतं देन दॅट टाईम इट गिव्स दी इनसोल्युबल कॉम्प्लेक्स. दॅट टाईम आपल्याला काय भेटतो, इनसोल्युबल कॉम्प्लेक्स वी आर गेटिंग हिअर. अँड सी इफ सपोज इफ इनसोल्युबल कॉम्प्लेक्स मिळाला तर इनसोल्युबल होणार ते. ओके, म्हणजे जर त्याच्यामधलं अमायलोपेक्टिन आहे हे सोल्युबल झालं नाही तर पुढे रिॲक्शन कंप्लीट होणार नाही. इट विल बी डिफिकल्टी इन दी एंड पॉईंट डिटर्मिनेशन. एंड पॉईंट डिटर्मिनेशनला काय येणार तर खूप डिफिकल्टी येणार आपल्याला. सो दॅट्स वाय हिअर स्टार्च इज ॲडेड ॲट दी एंड. म्हणजे ह्याच्यामध्ये स्टार्च एंडला ॲड केला जातो. Starch solution is added near to the end point rather than at the initial stages of titration. आपण अगोदरचे आत्तापर्यंत जे काही 4-5 असेस बघितले. इन दॅट वी आर ॲडिंग द इंडिकेटर इनिशियली मीन्स फिनॉप्थेलिन इज देअर और मिथाइल ऑरेंज इज देअर. दॅट आपण इंडिकेटर इनिशियली ॲड करत होतो त्याच्यामध्ये. बट इथे आपण काय करतोय, ब्युरेटमधून आपण टायट्रेशनला सुरुवात केली. थोडं आपण ब्युरेटमधलं सोडियम थायोसल्फेट ॲड करतो आणि नंतर मग स्टार्च त्याच्यामध्ये ॲड करतो. लेट्स सी वाय वी आर ॲडिंग दी स्टार्च ॲट दी एंड. सी बिकॉज ऑफ दिस स्टार्च हे काय आहे, पॉलिसॅकॅरिडाइड. इट प्रेझेंट्स बीटा अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. सो आउट ऑफ दॅट अमायलोपेक्टिन इट फॉर्म्स दी इनसोल्युबल कॉम्प्लेक्स विथ आयोडीन. अमायलोपेक्टिन काय फॉर्म करतं, इनसोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतं आयोडीनसोबत. अँड दॅट इनसोल्युबल कॉम्प्लेक्स म्हणजे जर इनसोल्युबल आला तर मग तुम्ही प्रॅक्टिकल तरी कसं करणार, टायट्रेशन तरी कसं करणार त्याचं. सो दिस इनसोल्युबल कॉम्प्लेक्स ऑफ अमायलोपेक्टिन विथ आयोडीन इट इंटरफिअर विथ द एंड पॉईंट ऑफ टायट्रेशन. मीन्स एंड पॉईंटला टायट्रेशनचा काय येणार, त्याला प्रॉब्लेम्स येणार, डिफिकल्टीज येणार. सो दॅट हे प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे हा जो अमायलोपेक्टिन आहे, अमायलोपेक्टिन जेव्हा रिॲक्ट होतो आयोडीनसोबत आणि इनसोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. सो हा इनसोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म करू नये. सो टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल कॉम्प्लेक्स ऑफ अमायलोपेक्टिन विथ आयोडीन that is starch is added at the end point of titration. स्टार्च कधी केला जातो, एंडला टायट्रेशनचा ॲड केला जातो रॅदर दॅन ॲट दी इनिशियल स्टेज. म्हणून तो एंडला ॲड केला जातो, स्टार्च आहे तो. देन हिअर हाय टेम्परेचर शुड बी ऑल्सो अवॉइडेड फॉर गेटिंग दी परफेक्ट एंड पॉईंट. देन presence of alkalis should be avoided in the titration. Means higher temperature and presence of alkalis that should be avoided in the titration to get the proper end point or to get the correct end point of titration. काय करायचं, ह्याच्यासाठी हाय टेम्परेचर आणि अल्कलीज प्रेझेंट असतील ते काय करायचं, अवॉइड करायचं. ह्याच्यामध्ये स्टार्च सोल्युशन आहे. ओके, स्टार्च सोल्युशन हे कधी ॲड केलं जातं, एंड पॉईंटला रॅदर दॅन इनिशियल स्टेजेसला. बिकॉज टू प्रिव्हेंट दी इनसोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म होतं, अमायलोपेक्टिन इनसोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतं विथ आयोडीन. सो टू प्रिव्हेंट दी फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल कॉम्प्लेक्स ऑफ अमायलोपेक्टिन विथ आयोडीन that starch solution is added which interfere in the end point of titration. Then higher temperature and presence of alkalis that should be avoided in the titration to get the correct or proper end point of titration. Okay, हे काय आहे, this is the principle behind the assay of iodine. Okay, and you understood. So it's what, it's a iodimetry type of titration, redox titration. So in this we are using the standard solution of iodine. Then we all know iodine is insoluble in the water, so we are making it soluble by adding potassium iodide. So after that it will form the polyiodides, that is KiA3.
Then after that we are titrating it with a reducing agent sodium thiosulfate, and we are use starch as an indicator here. Then end point we are determining, that is color change from blue to colorless. इथे कलर चेंज होतो, मीन्स ब्ल्यू टू कलरलेस इथे होतो चेंज. जेव्हा आता आयोडीन ब्ल्यूइश ब्लॅक कलर असतो, तो स्टार्च जेव्हा स्टार्च सोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा तो परत ब्ल्यू कलर शो करतो. सो हिअर म्हणजे एंड पॉईंट आहे तो ब्ल्यू टू कलरलेस आपल्याला मिळतो. आणि आयोडोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशनमध्ये आपण लिबरेटेड आयोडीन वी आर युझिंग, मीन्स दॅट मीन्स आयोडीन विच इज formed through the chemical reaction in the lab, that we are using here. Then here these are the redox titration or iodometry titration. It involves the titration of free iodine, that is it's a direct type of titration with standard sodium thiosulfate, and here starch solution is used as an indicator. Then starch shows the structural changes, means depending the structural changes that shows by the starch at the end point. Starch, it's a polysaccharide, so it contains the beta amylose and amylopectin. So out of that beta amylose, it's a straight chain structure. So while when it absorbs with iodine, that structure it changes to spiral form. स्ट्रक्चर त्याचं चेंज होतं, स्ट्रेट चेन टू स्पायरल फॉर्ममध्ये त्याचं स्ट्रक्चर चेंज होतो. अँड इट विल ब्ल्यूइश कलरेशन, शोज दी ब्ल्यू कलरेशन. देन amylopectin it's a branch chain structure. So this absorbs iodine and it gives the insoluble complex is obtained. Insoluble complex is obtained here. Then this starch solution is added at the end. At last ला आपण starch solution here we are adding, means after we are titrate some amount, means some amount of the standard solution from the burette we are adding in our conical flask, and after that adding some amount, then we are adding here starch. Okay, so why at the end we are adding starch? Because this amylopectin, so when this amylopectin it absorbs with iodine, it forms the insoluble complex, and that insoluble complex which will interfere in the end point detection. So to prevent the formation of this insoluble complex, starch is added at the end. Starch आहे हे एंडला काय केलं जातं तर ॲड केलं जातं. This is the basic principle in the iodometry type of titration. Then now see, this is the factor for standardization, that is each 1 ml 0.1 molar sodium thiosulfate is corresponds to 0.002784 gram of KBrO3, that is potassium bromate. स्टँडर्डायझेशन साठी सोडियम थायोसल्फेटच्या स्टँडर्डायझेशन साठी हियर पोटॅशियम ब्रोमेट इज यूज. देन फॅक्टर फॉर दी असे each 1 ml of 0.1 molar sodium thiosulfate is corresponds to 0.01269 gram of iodine. Then these are the standards as per the IP, that iodine contains not less than 99.5 and not more than 100%. Then this is the reaction, chemical reaction for assay sodium thiosulfate, that is Na2S2O3. when it react with iodine I2, then there will be a formation of sodium tetrathionate, that is Na2S4O6. Na2S4O6 plus twice NaI, sodium iodide, and sodium tetrathionate Na2S4O6 is formed here. Okay, this is the reaction for the assay. These are the materials and chemicals here. Iodine flask, burette, pipette, conical flask, measuring cylinder are required here, and these are the chemicals
potassium bromate, acetic acid, potassium iodide, iodine, sodium thiosulfate, starch, HCl we are using here. Then next is the first stepwise procedure. First procedure कसली आहे, स्टँडर्डायझेशन ऑफ सोडियम थायोसल्फेट सोल्युशनची. सो फर्स्ट वे 0.200 ग्रॅम ऑफ पोटॅशियम ब्रोमेट, then dissolve in the water to sufficient water and to produce 250 ml means 250 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ते काय करायचं, पूर्ण त्याचं व्हॉल्यूम मेकअप करायचं. देन त्याच्यामधलं म्हणजे काय करायचं, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क घ्यायचा. व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये 0.200 ग्रॅम पोटॅशियम ब्रोमेट आहे ते वे करून हे करायचं, ठेवायचं. देन ते डिझॉल्व करायचं थोड्या वॉटरमध्ये आणि डिझॉल्व झाल्यानंतर व्हॉल्यूम मेकअप करायचं अप टू 250 ml पर्यंत व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये. देन टेक 50 ml ऑफ अबाव सोल्युशन मीन्स out of that 50 ml solution and add 2 gram potassium iodide and 3 ml of 2 molar hydrochloric acid. मग दुसऱ्या कोनिकल फ्लास्कमध्ये काय घ्यायचं, त्याच्यामधलं 50 ml सोल्युशन घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 ग्राम पोटॅशियम आयोडाईड टाकायचा KI and 3 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड यू आर यूजिंग. देन टायट्रेट इट विथ सोडियम थायोसल्फेट यूजिंग स्टार्च ॲज ॲन इंडिकेटर. सोडियम थायोसल्फेट सोबत हे टायट्रेट करायचं. अँड दिट्स ऑल्सो इंडिकेटर इज ॲडेड ॲट दी एंड. इंडिकेटर कधी ॲड करायचा, एंडला ॲड करायचा. मीन्स थोडंसं टायट्रेशन करून नंतर मग इंडिकेटर तिथे ॲड करायचा. स्टार्टिंगला इंडिकेटर ॲड करायचा नाही. देन टेक 3 readings and calculate the molarity for that. It's a very simple procedure. This is the procedure for assay of iodine. Means take into the iodine. आता काय करायचं, आयोडीन फ्लास्कमध्ये 2 ग्रॅमचं सॅम्पल घ्यायचं. ओके. देन दुसरा आयोडीन फ्लास्क घ्यायचा. टेक अनादर आयोडीन फ्लास्क विच कंटेन 1 ग्रॅम पोटॅशियम आयोडाईड, 2 ml डिस्टिल वॉटर अँड 1 ml ऑफ 2 molar ॲसिटिक ॲसिड. सो हे आयोडीन फ्लास्कमध्ये घ्यायचं. 1 ग्रॅम पोटॅशियम आयोडाईड, 2 ml डिस्टिल वॉटर अँड 1 ml ॲसिटिक ॲसिड आणि त्याच्यामध्ये 0.2 ग्रॅमचं आयोडीनचं सॅम्पल टाकायचं. देन डिझॉल्व दिस आयोडीन बाय शेकिंग अँड ॲड इन दॅट 50 ml डिस्टिल वॉटर. त्याच्यामध्ये आयोडीन डिझॉल्व करायचा, 50 ml डिस्टिल वॉटर ॲड करायचं. शेक इट वेल अँड कीप असाइड फॉर 15 minutes. हे मिक्स करून काय करायचं, ते साईडला 15 मिनटं ठेवून द्यायचं असतं. देन नाऊ टायट्रेट विथ ह्याच्यासोबत टायट्रेट करायचं. टायट्रेट विथ दी सोडियम थायोसल्फेट यूजिंग स्टार्च ॲज अन इंडिकेटर अँड दॅट starch should be added at the end. Okay, means added towards the end of the reaction. And color changes from blue to colorless, same color. And 3 readings घेऊन काय करायचं आहे, percentage purity calculate करायची by using the factor. Okay, this is the assay of iodine. Iodine assay means first in the iodine flask you have to take 1 gram potassium iodide, 2 ml distilled water, 1 ml acetic acid. In that add 2 gram 0.2 gram sample. Then dissolve the iodine by shaking. Then add 50 ml distilled water, shake it well and keep aside for 15 minutes. Then after that do the titrations with using sodium thiosulfate, against sodium thiosulfate solution, and use starch as an indicator here. And the starch is added at the end of the titration. Then if the color, you will see color changes from blue to colorless here. This is the assay of iodine. This is procedure. Then standardization of sodium thiosulfate solution. So स्टँडर्डायझेशन करत असताना कंटेंट इन आयोडीन फ्लास्क जे आपण कंटेंट घेतलेले आहेत ते येणार. पोटॅशियम ब्रोमेट, पोटॅशियम आयोडाईड आणि HCl. ब्युरेटमध्ये रिड्युसिंग एजंट सोडियम थायोसल्फेट, इंडिकेटर स्टार्च अँड एंड पॉईंट
देन असे ऑफ आयोडीन. सो फ्लास्कमध्ये जे आपण घेतलेलं आहे ते आयोडीन फ्लास्कमध्ये येणार. ब्युरेटमध्ये सोडियम थायोसल्फेट, सेम इंडिकेटर अँड सेम एंड पॉइंट यू विल सी हियर. देन 3 रीडिंग्स यू हॅव टू टेक ब्युरेट रीडिंग. ओके. देन सी दिस इज द फॅक्टर कॅल्क्युलेशन. हा काय आहे? फॅक्टर कॅल्क्युलेशन आहे. दॅट इज each ml of 0.1 molar sodium thiosulfate is equivalent to 0.01269 gram of iodine. This is the standardization calculation. Then this is the percentage purity calculation. So in the results you have to write down molarity and sample after performing the practical. So questions which are there. So very simple questions. If you listen the principle of the practical carefully, if you understand that principle very well, then you can easily answer that. That questions we will study later. Okay, that video will be posted later. Okay, so this is the iodimetry type of titration, assay of iodine. दिस इज आयोडीमेट्री टाईपचं काय आहे? हे टायट्रेशन आहे. ओके. इट्स अ रेडॉक्स टाईप ऑफ टायट्रेशन. हियर लिबरेटेड आयोडीन इज यूज. सो दिस इज न्यू concept, iodimetry type of titration. So listen it very carefully. So if you have any difficulty then you can ask me anytime. आजच्या प्रॅक्टिकलमधलं जर कोणाला काही समजलं नसेल हे आयोडीमेट्री टाईपचे टायट्रेशनमधलं, सी हे नवीन आहे कन्सेप्ट पूर्णपणे तुम्हाला. सो लिसन दी व्हिडिओ अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका हा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ओके. सो थँक्यू सो मच फॉर फुल्ली वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू कॅन आस्क एनी टाईम. Then you can ask in the comment section also. Thank you. Happy learning. Stay safe.